नमस्कार मित्रमैत्रिणी, मी प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बटाटा फिंगर्स चिप्स क्रिस्पी असे कसे बनवायचे हे बघणार आहोत। चला रेसिपीकडे वळूया। 4 आकाराचे मध्यम आकाराचे बटाटे घेऊन असे मस्त सोलले आहे। मग त्या एका गॅसवर तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवू। असे मस्त बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहे। असे उभ्या आकारात कापायचं आहे। खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, मध्यम असं कापून एका प्लेटमध्ये काढून घेऊ। असं सगळं कापून पाणी मस्त असं तापलेलं आहे आपलं, त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकू। गरम पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये आपण हे कापलेले बटाटे टाकणार आहोत। मस्त असं उभ्या आकारात बटाटा कापलेला आहे। आता आपलं बटाटा मस्त 2 ते 3 मिनिटं असं वाफळून घेतलेलं आहे आपण। 2 मिनिट असं वाफळून घेऊन एका चाळणीमध्ये काढलंय। आता चाळणीत पाणी निथळेपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। तेल असं मस्त गरम करायचं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण चाळणीतले फिंगर एका कपड्यावर ठेवू। अशा सुती कपड्यावर ठेवून मस्त त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। मग एका ताटामध्ये घेऊन त्यावर 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। कॉर्नफ्लॉवर टाकून असं मस्त हलवून घ्यायचं आहे। तेल मस्त गरम होत आहे। मग आपण सगळे एक एक सोडून तेलामध्ये सोडणार आहोत। असे तेलामध्ये सोडायचे आहे। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील। असे मस्त क्रिस्पी तळून घेतले आहेत। आता मस्त एका प्लेटमध्ये हे क्रिस्पी झालेले काढून घेणार आहोत। लालसर रंग येऊपर्यंत तळायचे आहेत। आता मस्त त्यावर चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे। तुम्ही उपासासाठी करायचे असले तर यासाठी मग याच्यात कॉर्नफ्लॉवर नाही टाकायचं, तसेच तळले तरी चालतात। पण आपण आता उपवास नाही, असंच खाण्यासाठी तळतोय, तर हे करूया। एका प्लेटमध्ये टोमॅटो सॉससोबत सर्व करू। असेच मस्त एकदा नक्की करून पहा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।